पाणी वेळेवर येत नाही, तसंच खूप दूषित पाणी येतं, यासारख्या समस्या ठाण्यातल्या रहिवाशांना सुद्धा भेडसावतायत। काय आहे नेमकं त्यांचं म्हणणं, जाणून घेऊयात। पाणी समस्या म्हटलं तर या म्हणजे 4-15 वर्षा अगोदर या ठिकाणी 24 तास पाणी असायचं। आता हल्ली 10-15 वर्षापासून या ठिकाणी पाणी फक्त दिवसातून 3 वेळा, ते पण कधी 2 वेळा तर कधी 1 वेळा येतं। त्याच्यामुळे या ठिकाणी महिलांना आणि खास करून या विभागामध्ये एक सामान्य असे वर्गातले लोक या ठिकाणी राहतात। सकाळी या ठिकाणी कामाला संध्याकाळी येतात, त्यामुळे पाण्याची जास्त या ठिकाणी समस्या जाणवते। इकडच्या नागरिकांची अशी बरीच इच्छा आहे की महापालिका या ठिकाणी पाणी व्यवस्था ही 24 तास द्यावी, पण तसं या ठिकाणी होतच नाही। आणि यासाठी कोणीतरी या विभागातले किंवा आपल्या महापालिकेचे कोणी पदाधिकारी आहेत, त्यांनी खास करून या ठिकाणी पुढाकार जर घेतला तर नक्कीच या ठिकाणी म्हणजे या विभागाची आणि आपल्या ठाणे शहराची पाणी समस्या नक्कीच सुटेल। पाईपलाईन छोट्या आहेत, त्या मोठ्या टाकून लोकांना जास्तीत जास्त पाण्याची सोय भेटेल आणि शुद्ध पाणी भेटेल। जेवढं होईल तेवढं चांगलंच आहे। गजूळ पाणी येतं तर त्यांनी तिथं व्यवस्थित करून घ्यावं, आपलं तुरटी फिरून काय करून आपलं काय असेल लोकांना जेवढं होईल तेवढं करून द्यावं, दिलं पाहिजे। पाण्याचा खूप त्रास होतो आम्हाला। करंगळी एवढं पण पाणी येत नाही, तर आम्हाला रात्री 11-12 वाजतात पाण्याला। 5-5, 6-6 तास गेलं तरी पाणी पुरं होत नाही। मोठी लाईन टाकली तर प्रश्न मिटेल ना। पाणी येतच नाही आम्हाला, आतमध्ये तर बाथरूममध्ये पाणीच नसतो आम्हाला, आणि पाण्याचा खूपच घाण वास येतो। पाण्याचा खूप त्रास आहे आम्हाला। महानगरपालिकेत किती वेळा गेलो असे तरी पण कोणी येत नाही इथे बघायला, फक्त बिलं पाठवतात बस। आता बिलं भरणारच नाही आम्ही, असं ठरवलेलं आहे। लाईन कट करून नेली तरी चालेल, आणि वोटिंग काय मतं मागायला बरोबर येतात। काय किती वेळा तक्रार केली तर येतच नाही ना, बिलं भरणारच नाही आम्ही, याच्या पुढे पण बिलं भरणार नाही आम्ही। तिथे सांगूनच आलो आहे, बिल पाठवू पण नका ना, पाठवलं तरी आम्ही भरणार पण नाही। पाणी येतच नाही आहे, आलं तरी खूप कमी प्रमाणात येतं, आणि पाण्याचा इतका वास येतो की त्यामुळे इतकं आजार पण वाढले। एरियामध्ये सगळी लहान मुलं आजारी पडतात, मोठी पडतात, सर्दी खोकला ताप, म्हणजे औषधंही चालूच ठेवायची। आणि आजार पण हा इतका वाढला आहे की सगळीकडे दवाखाने। मग तुम्ही ह्यावर काहीतरी करावं असं आम्हाला वाटतंय। पाणी पण व्यवस्थित यावं, येऊन ते शुद्ध यावं, एवढंच आमची अपेक्षा आहे। आमच्या एरियात एवढं कमी पाणी येतं की साधा एक हंडा पण भरणार नाही त्या पाण्यात, आणि जरी आलंच चुकून कधी पाणी तर एवढं घाण येतंय, अक्षरशः गटारीच्या पाण्यासारखा कलर असतो त्याला, आणि इतका गढूळ वास मारतो की त्या पाण्यामुळे प्रत्येक घरात आज आमच्या आजार पण होतं। आणि गेल्या महिन्यात तर अशी परिस्थिती होती, पावसाळ्यात इतकं गढूळ पाणी येत होतं की प्रत्येक घरातल्या सगळ्या माणसांना कावीळ वगैरे असे आजार नसते झालेले। त्यामुळे औषधांचा खर्च पण आम्हीच करायचा, प्लस पाण्याची बिलं भरायची। का भरायचं? पाणी येत तर नाही तर आम्ही बिलं का भरायची? बिलं पाठवायला तुम्ही टाईम टू टाईम पाठवाल, आणि पाण्याची व्यवस्था आम्ही किती वेळा आज कंप्लेंट केली आहे, एक सुद्धा नगरसेवक लक्ष देत नाही।